नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा त्वरित मिळावा, अन्यथा या संदर्भात शेतकऱ्यांना घेऊन जन आंदोलन उभारण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असा इशारा परभणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अशा परिस्थितीत नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे आवश्यक तो हप्ता देखील भरला होता. शासन निर्णयानुसार सोयाबीनचे ड्राय एज रेशो पद्धतीमध्ये याचा समावेश करण्यात आला. त्यामुळे या पिकासाठी शासनाने योग्य त्या सूचना देऊन ग्रीन वेट आणि ड्राय वेट अशा दोन प्रकारे वजन घेऊन संभाव्य नुकसान काढले होते. या नुकसान सर्वेक्षणामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त विमा भेटण्यासाठी शासनाने या योजनेचा अवलंब केला होता. मात्र विमा कंपनी ऑल इंडिया इन्शुरन्स, ज्यामध्ये शासनाचे 85.44% शेअर असलेल्या कंपनीनं या निर्णयाला दुजोरा दिला. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकरणात जिल्ह्यातील 8 मंडळ वगळण्यात आली असून परभणी जिल्ह्यातील 9 पैकी 8 मंडळ या अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवण्यात आले आहेत. विशेष बाब म्हणजे शासनाच्या निर्देशानुसार काम करणं कंपनीला बंधनकारक आहे. असं असताना देखील शेतकऱ्यांना अजून लाभ मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विमा कंपनीला योग्य त्या सूचना देऊन कारवाई करावी, अन्यथा याबाबत मोठे जन आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिला. यावेळी जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आमदार राहुल पाटील यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, आणि याचं कारण काय, तर साधं कारण आम्ही सातत्यानं कलेक्टर महोदयाला सांगतो. तुमचं पीक आहे, हे पीक जे 5 पीक आहे त्याच्यामध्ये शासनानं घातलं, ज्यामध्ये यावर्षी जास्त प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, खालून ओल होती, वरून ओल होती, म्हणून ड्राय वेट आणि ग्रीन वेट. ग्रीन वेट म्हणजे सोयाबीनचं ओलावा असल्यानंतर त्याचं वेट घेण्यात आलं. आता सरकार म्हणतंय की तुम्ही 2दा वजन का घेतलं. सरकारचं परिपत्र कलेक्टर साहेबाला आलंय की 2दा वजन घ्या आणि सण घेतल्यामुळे तुम्हाला पीक विमा मिळणार. आता वजन घेणारं कोण? सरकार. इन्शुरन्स कंपनी कोणाची? ऑल इंडिया इन्शुरन्स कंपनी. 84% सहभाग कोणाचा आहे? तर शासनाचा. झालं नाही पाहिजे, सरकारचं नुकसान झालं नाही पाहिजे, यासाठी अशा प्रकारचं धोरण सरकारनं अवलंबलं आहे. त्यासाठी आज कलेक्टर ऑफिस समोर आम्ही धरणं आंदोलन आणि कलेक्टरला आम्ही घेरावे या निमित्तानं घातलेला आहे. की आपण गेल्या 15 दिवसापूर्वी आम्ही आल्यानंतर आपण आम्हाला आश्वासन दिलं होतं की 15 दिवसामध्ये यामध्ये आम्ही तोडगा काढू, पण आजपर्यंत तोडगा निघालेला नाही. यामध्ये शेतकऱ्याची काय चूक आहे? 2दा वजन कोणी घेतलं? सरकारनं घेतलं. कोणाचं परिपत्रक होतं? सरकारचं परिपत्रक होतं. या शेतकऱ्याचं काय नुकसान आहे? शेतकऱ्याला का तुम्ही ओलीत धरता? हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. साहेबांना की आपण लवकरात लवकर हा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा आणि जर कृषी मंत्र्यानं याला 15 दिवसामध्ये जर याला न्याय दिला नाही आणि आम्हाला पीक विमा दिला नाही तर या परभणी जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात कृषी मंत्र्याला आम्ही ठेवू देणार नाही. यावेळी महापौर सय्यद इक्बाल सय्यद खाजा, शिवसेनेचे नेते कल्याणराव रंगे पाटील तसेच रवींद्र देशमुख, संजय घाडगे, गणेश घाडगे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील निवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी विद्यालयाच्या परिसरामध्ये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 163 अंतर्गत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय प्रकार 4 गंगाखेड अंतर्गत विद्यालय आणि वसतिगृहात एकूण 14 ते 18 वयोगटाच्या 100 विद्यार्थिनी निवास राहतात. या वसतिगृहाला स्वतंत्र अशी संरक्षक भिंत आहे. मात्र वसतिगृहाच्या आवारात पंचायत समिती, गट साधन केंद्र, जिल्हा परिषद प्रशाला ही कार्यालय असल्यामुळे या ठिकाणी बाहेरील ये जा करणाऱ्या लोकांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. तसेच सर्व कार्यालयांना एकच संरक्षक भिंत असून ती कोर्टाच्या बाजूने पडलेली आहे. या ठिकाणाहून लोकांनी रस्ता तयार केला आहे.
त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं भिंत दुरुस्त करून निर्बंध आणणं आणि बाहेरील लोकांचा त्रास कमी करणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर सदर ठिकाणी जमाव जमल्यास सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार पोलिसांना जमावबंदी आदेशाची स्पष्ट जाहीर घोषणा मेगाफोन किंवा PA प्रणालीद्वारे करणं, 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव तात्काळ पांगवणं, मोर्चा, आंदोलने, रास्ता रोको, निदर्शने हे रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक बंदोबस्त ठेवणे, तसेच पडेगाव तालुका गंगाखेड या गावाव्यतिरिक्त बाहेरील गावातील व्यक्तींना अत्यावश्यक सेवा वगळता प्रवेश नाकारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सदर आदेश तात्काळ अंमलबजावणीसाठी गंगाखेडचे उपविभागीय दंडाधिकारी जीवराज डापकर यांनी जारी केले आहेत. परभणी शहर महापालिकेचे उपमहापौर गणेश देशमुख यांनी आज दिनांक 6 मे रोजी परभणी शहरातील वर्मानगर भागात असलेल्या महापालिकेच्या आरोग्य केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच उपस्थित असणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना त्यांनी केल्या. यावेळी त्यांनी कामकाजाची पाहणी केली. तसेच परिसरातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्याविषयी देखील त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या. यासोबतच आरोग्य केंद्राचे नूतनीकरण करण्याच्या अनुषंगाने त्याचबरोबर महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे, लसीकरण, सुरक्षित आणि स्वच्छ असे नवीन अद्ययावत सुविधांचे कक्ष उभारणे हे आवश्यक असल्याने त्या संदर्भात सविस्तर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देखील त्यांनी आरोग्य अधिकारी यांना दिल्या. उपमहापौर गणेश देशमुख यांच्या या पाहणी दौऱ्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून परिसरातील नागरिकांमध्ये देखील उपमहापौर गणेश देशमुख यांच्या पाहणी दौऱ्यामुळे समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.